हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वाय टी करंट अफेअर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, माझं नाव आहे ए के आणि मित्रांनो, आज आपल्याला बघायचे आहेत पोलीस भरतीमध्ये प्रत्येक वर्षी विचारले जाणारे प्रश्न 2024साठी उपयुक्त असतील. त्यानंतर एकदाच ह्यांना तुम्हाला रट्टा मारायचा आहे, परत हे करायची गरज नाही आहे. तर मित्रांनो बघा, एकाच व्हिडिओमध्ये आपण 100+ प्रश्न घेणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मित्रांनो याचा जो पुढचा व्हिडिओ येणार आहे जी केच्या बाबतीत, करंट अफेअरच्या बाबतीत, तो तुम्हाला पोहोचून जाईल. तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आपण बघा, कोल्हेरो आणि पुलिकत ही सरोवरे कोणत्या राज्यात आहेत? तर मित्रांनो, काय प्रश्न आहे बघा, कोल्हेरो आणि पुलिकत ही सरोवरे कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर मित्रांनो बघा, मध्य प्रदेश राज्यामध्ये कोल्हेरो आणि पुलिकत ही सरोवरे आहेत. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. बघा, खालीलपैकी कोणते भारतातील मिश्र आणि सांस्कृतिक युनेस्को जागतिक वारसा ठिकाण आहे? तर मित्रांनो, खूप छान प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते भारतातील मिश्र आणि सांस्कृतिक युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा, कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा, मोसमी वाऱ्यासंबंधी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे? तर मित्रांनो बघा, पहिलं त्यांनी दिलं, हे वारे दिशा बदलतात, पाण्याने जमिनी यांच्या असमान तापमानामुळे निर्मिती होते, त्यानंतर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पाऊस आणतात. तर मित्रांनो, या प्रश्नाचे जे उत्तर असणार आहे बघा, वरील सर्व. मित्रांनो, ही तिन्ही विधाने या प्रश्नाला लागू होत आहेत. तर मित्रांनो, खूप IMP प्रश्न आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शेतीचा खालीलपैकी कोणता प्रकार ब्रिटिशांनी भारतामध्ये रुजू केला? तर मित्रांनो, खूप छान प्रश्न आहे बघा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, मळे शेती ब्रिटिशांनी आपल्या भारतामध्ये रुजू केलेली आहे. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पॉईंट बघा, भारताचे प्रमाण रेखावृत्त कोणते आहे? 82.5 पूर्व हे आपल्या भारताचे प्रमाण रेखावृत्त मानले जाते. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघा, कमला टॉवर कुठं आहे? तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा, कानपूर या ठिकाणी कमला टॉवर आहे. तर मित्रांनो, या जी प्रश्नांची जी PDF आहे ती आपल्याला तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवर आपल्या भेटून जाईल. तर मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथे तुम्हाला लिंक भेटेल. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळू. बघा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्याची सीमा लागून असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा, गोंदिया. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघा, इटानगर हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे. कोणतं शहर? तर इटानगर शहर. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघा, श्रवणबेळगोळ हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल, कर्नाटक राज्यामध्ये श्रवणबेळगोळ हे प्रसिद्ध ठिकाण आहे. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघा, नोएडा हे औद्योगिक शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो बघा, उत्तर प्रदेशमध्ये नोएडा हे औद्योगिक शहर आहे. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघा, आकारमानाने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, राजस्थान. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल एवढ्या फास्ट मी का घेतोय? तर मित्रांनो, आपल्याला जवळजवळ 50+ प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करायचे आहेत. खूप जास्त वेळ जाईल मित्रांनो, त्यामुळं आपण एकदम फास्टमध्ये घेत आहोत. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघा, लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर मित्रांनो, लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, ओडिसा राज्यामध्ये चिल्का सरोवर आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, गुलाबी शहर या नावाने कोणते शहर ओळखले जाते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, जयपूर. त्यानंतर त्याच्या पुढचा पॉईंट बघा, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, भारतातील सर्वात लांब कोणती नदी आहे? तर गंगा. तर मित्रांनो, भारताचा सर्वात उत्तरेकडील केंद्रशासित प्रदेश कोणता? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा, जम्मू काश्मीर हा भारतातील सर्वात उत्तरेकडील केंद्रशासित प्रदेश आहे. त्याच्यानंतर बघा, कोणत्या मराठी साहित्यिकाला एका ताऱ्याचे नाव देण्यात आलेलं आहे? तर मित्रांनो बघा, वि. शिरवाडकर यांना एका ताऱ्याला नाव दिलेलं आहे त्यांचं. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघा, मोहिनीअट्टम नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, केरळ राज्याशी मोहिनीअट्टम हा नृत्य प्रकार
संबंधित आहे. त्यानंतर बघा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता? तर मित्रांनो बघा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात लहान दिवस असतो 22 डिसेंबर. त्यानंतर खालीलपैकी कोणते शहर राजधानीचे ठिकाण नाही आहे? तर मित्रांनो तुम्हाला इथं दिसत असेल देवांग हे राजधानीचे ठिकाण नाही आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा भारतात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? तर मित्रांनो हे बघा मेघालयमधलं ठिकाण आहे. मौसिनी राम हे ठिकाण आहे मेघालयमधलं, इथं जास्त सर्वात पाऊस पडतो. त्यानंतर भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बघा सतलज नदीवरती आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा भारतातील या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? तर मित्रांनो रबर उत्पादनामध्ये बघा केरळ राज्याचं प्रथम क्रमांक आहे. त्यानंतर माउंट आबू हे थंड हवेचे ज्वारी उत्पादनात भारतात प्रथम राज्य कोणते? तर मित्रांनो बघा ज्वारी उत्पादनामध्ये भारतामध्ये कोणते प्रथम राज्य आहे? तर महाराष्ट्र. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बघा डॉल्फिन. त्यानंतर त्याच्या पुढचा पॉईंट बघा आपण बघा भारतातील सर्वात मोठा गिरसप्पा धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बघा कर्नाटक राज्यामध्ये येतो तो. त्यानंतर त्याच्या पुढचा पॉईंट बघा विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बघा आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे विशाखापट्टणम. त्यानंतर महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते? तर मित्रांनो लावणी, तुम्हाला हे माहीत असेल. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा झारखंड राज्याची राजधानी कोणती? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बघा रांची. त्यानंतर त्याच्या पुढचा पॉईंट बघा भारतातील हिऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पन्ना. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू बघा दूध उत्पादनात प्रसिद्ध असलेले आनंद हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल गुजरात राज्यामध्ये आनंद हे ठिकाण आहे. हे सगळे मित्रांनो PYQ आहेत, तुम्हाला फक्त काय करायचं आहे फास्टमध्ये रिव्हिजन करायचं आहे. त्यानंतर बघा भारतातील पठाराच्या कोणत्या भागात खनिज संपत्तीचे भंडार आहे? तर मित्रांनो बघा छोटा नागपूर या ठिकाणी खनिज संपत्तीचे भंडार आहे. तर मित्रांनो बघा त्याच्या पुढचा पॉईंट बघा भारतातील कोणत्या राज्यात पुरुषांच्यापेक्षा स्त्रियांची संख्या अधिक आहे? तर मित्रांनो बघा केरळ राज्यामध्ये, तुम्हाला माहीतच असेल. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा त्रिपुराची राजधानी कोणती आहे मित्रांनो? तर त्रिपुराची राजधानी बघा मित्रांनो अगरतळा असं त्या त्रिपुराच्या राजधानीचं नाव असणार आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा उत्तराखंड राज्याची राजधानी कोणती? तर मित्रांनो बघा देहराडून या उत्तराखंडची राजधानी असणार आहे. त्यानंतर बघा चेकऑफ स्टेडियम कुठं आहे? तर मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, हा प्रश्न येऊ शकतो बघा चेन्नई या ठिकाणी चेकपॉक स्टेडियम आहे. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर यमुना नदीच्या काठी कोणते शहर वसलेले नाही असं म्हटलेलं आहे? तर मित्रांनो बघा कानपूर वसलेले नाही, म्हणजे दिल्ली आहे, आग्रा आहे आणि मथुरा पण आहे. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा भरतपूर हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो बघा राजस्थानमध्ये भरतपूर हे अभयारण्य आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा पॉईंट बघा चेन्नई ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर मित्रांनो त्यानंतर रावतभाटा हे अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा राजस्थान. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा चहा निर्यातीत भारताचा स्पर्धक कोण आहे असा पण प्रश्न आला होता बघा श्रीलंका. त्यानंतर दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर मित्रांनो बघा गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे. त्यानंतर भारताच्या आर्थिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर मित्रांनो बघा मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. त्यानंतर खालीलपैकी कोणते शहर गंगा नदीच्या काठी बसलेले नाही असं म्हटलेलं आहे? तर मित्रांनो बघा लखनौ, बाकीचे आहेत पटना, वाराणसी आणि कानपूर. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आपण दुसऱ्या भागामध्ये भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत येत राहील.